समृद्धी आणि आज आम्ही आलो आहोत एका ब्युटिफुल प्लेसवर. आम्ही आहोत महाबळेश्वरच्या एव्हरशाईन रिसॉर्ट अँड स्पा या जागेवर. आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट हॉटेल्स आय हॅव विजिटेड. मी आलो आहोत इथे एका लग्नासाठी अँड दिस इज टू प्रिटी. These are some of the places like pool, photo areas आणि इथे फोटो एरियाची काही कमी नाही आहे. सो आता मी खूप लेट शूट केलं हे वेडिंगचा डे आजचा लास्ट आणि काल सगळं रिंग सेरेमनी आणि हळद वगैरे सगळं होतं. बट स्टील मी वेडिंगचं तुम्हाला दाखवू शकते. आत्ताच इथे विधी झाली आहे आणि आता आम्ही मॉर्निंगचा ब्रेकफास्ट पण केला आहे अँड आता आपण डायरेक्ट लग्नात भेटणार आहोत. बट त्याच्या आधी मी तुम्हाला इकडची ब्युटी दाखवते. सो इफ यू लाईक दिस यू कॅन टू विजिट. तुम्हाला दाखवते की या रिसॉर्टच्या आत कसं आहे. इथे तुम्ही स्टेसाठी येऊ शकता. ऑफकोर्स इथे आहेत मल्टिपल रूम्स खूप साऱ्या रूम्स आहेत. तुम्ही इथे राहू शकता. तुम्हाला दाखवते इकडचे जे प्ले या कॅफे वगैरे. प्लेंटी ऑफ डिशेस यू कॅन ट्राय. आणि इवन आता तुम्हाला मी जर थोड्या वेळपूर्वी कॅफे दाखवला ज्याच्यात काही नव्हतं, त्याच्यात डिनरला, लंचला आणि ब्रेकफास्ट वगैरेला इतकं जेवण असतं की तुम्हाला वाटणारच नाही की लंच आणि डिनर करायला हवा. आता इवन इथे जे फूड बनवतात जे डेझर्टमध्ये स्ट्रॉबेरी वगैरे ठेवतात ना, ते डिफरंट टाईपचं डेझर्ट किंवा जे नॉर्मल फूड असतं त्याच्यात सुद्धा हे त्यांनी उगवलेले फूडवाले यूज करतात. सुद्धा मी तुम्हाला पूर्ण हॉटेल नाही दाखवलंय. बट जर तुम्हाला पाहायचं असेल ना, मी तर ट्राय करणार आहे की तुम्हाला सगळ्या प्लेसेस दाखवू आणि याचे रूम्स मी तुम्हाला दाखवेन. इवन तुम्ही इथे आय प्रेफर तुम्हाला इथे समर्समध्ये यायला हवं आहे. बिकॉज काल रात्री संगीतच्या वेळी आम्ही जेव्हा खाली रात्री आलेलो स्टेजच्या इकडे, तेव्हा इतकी थंडी वाजत होती आणि तरी ते हीटर्स लावलेले असे एकदम ट्रॅडिशनल टाईप. खूप क्यूट नाही, खूप ब्युटिफुल होते ते. बट तरी थंडी वाजत होती. द वे मी तुम्हाला सध्या जेवढं सगळं सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, इज दिस अ वर्थ इट हॉटेल? पण इथे यायला तुम्हाला खूप सारे घाट्स क्रॉस करावे लागतील महाबळेश्वरचे, जे ॲक्च्युली आधीपासून पण असतात. बट तरी सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर स्वीट समृद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय द वे मी तुम्हाला माझा आउटफिट नाही दाखवला.